माय माऊली नमस्कार. विविध महादसंत महिमा ग्रंथ महिमा श्री संत एकनाथ महाराज भाग 5. कथासार अभिवाचन करत आहे. संत त्वाबरोबर पराक्रम ही गोष्ट बघूया. एकनाथ तरुण झाले होते. त्यांनी अध्यात्माबरोबरच तलवारबाजीची शिक्षण घेतले. लेखणी तलवार दोन्ही ते उत्तम चालवित असत. गुरुवार सुट्टीचा दिवस. जनार्दन स्वामी या दिवशी काही काम करीत नसत. मग सारी जबाबदारी एकनाथावर पडे. कारण स्वामी दिवसभर गुरुपादुकांसमोर समाधी लावून ध्यानस्थ बसत असत. अशाच एका गुरुवारी किल्लेदार किल्ल्याकडे येत नाहीत ही माहिती करून घेऊन किल्ल्यावर गुरुवारी शत्रूने अचानक आक्रमण केले. खबर द्यायला दूत धावत आले. पण स्वामी कुठे आहेत? त्यांनी नाथांकडे चौकशी केली. स्वामी ध्यानस्थ बसले आहेत. चला मीच येतो असं म्हणून नाथांनी स्वामींचं चिलखत घातलं. हुबेहूब त्यांच्यासारखंच पोशाख घातला. कमरेला तलवार बांधून गुरूंचं मनमन स्मरण करून घोड्यावर मान ठोकले. टाच मारून घोडा घाव सुटला. स्वामींच्या सैन्याने लांबून पाहिलं. त्यांना वाटलं स्वामीच येत आहे. सारे सैन्य मोठ्या उत्सुकताने शत्रूवर तुटून पडले. किल्लेदार येणार नाही तशा समजुतीने शत्रू थोडा गाफीलच जा राहिला. अचानक कडवा प्रतिकार पाहून शत्रू चक्रावून गेला. एकनाथ सैन्याला प्रोत्साहन देत शत्रूला मागे रेटत नेत शत्रूचे अनेक सैनिक मारले गेले. मग शत्रूने माघार घेतली. ते पळत सुटले. सापडतील तेवढे सैनिक पकडून नाथांनी कैदी बनवले. पराक्रम गाजन विजय होऊन एकनाथ माघारी पळाले. कैदी बरोबर आणले. वाड्यावर येऊन पोशाख उतरवून चिलखत काढून घोडा बागेत बांधला. स्नान केले. निवांतपणे ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथाचा अभ्यास करीत बसले. संध्याकाळ झाली. स्वामींनी समाधी उतरवली. घराकडे परत निघाले. दिवसा घडलेल्या घटनेची त्यांना काही माहीत नव्हती हो. त्यांनी पाहिलं वाड्यासमोर हात बांधलेले, धरून कैदी केलेले शत्रूचे सैनिक, आपल्या सैनिक त्यांच्यावर लक्ष ठेवून तावातावाने उत्साह आणि आनंदाने बोलतायत. पराक्रमाबद्दल एकमेकाची पाठ ठोपडत आहे. काय प्रकारे स्वामींना कळेनासं झालं. त्यांनी एकनाथाला बोलावून चौकशी केली. एकनाथाने येऊन नम्रपणे प्रथम गुरूंची क्षमा मागितली. म्हटले, गुरुदेव क्षमा करा. कारण आपण ध्यानस्थ बसला असता शत्रून हल्ला केला. आपल्या परवानगी विना त्याचा प्रतिकार केल्यासाठी मी आपल्या सैन्यासह शत्रूवर तुटून पडलो. शत्रूला पार पिटाळून लावले. त्यांचे सापडलेले सैनिक कैद करून आपल्या समोर आणले आहेत. एकनाथांनी सांगितलेलं ऐकून स्वामीला फार आश्चर्य वाटलं. आनंदाने त्यांचा ऊर भरून आला. सहज म्हणून ह्या तलवारबाजी शिकतो काय? आधा असा अभ्यास करून घेतो काय? धन्य आहे पुराची. त्यांनी नाथांना जवळ बोलवून त्याची पाठ ठोपटली. म्हटले, एकोबा धन्य आहे तुझी. फक्त तुझ्याचमुळे आज माझी लाज वाचली रे. आज तू माझ्यावरही ताण केली आहेस. साबस. अरे शिष्य सावतरच सांग. गुरुला सर्वांगानं त्यांना आत्मसात करावं. मी धन्य झालो. आज इथून पुढे घराची सगळी जबाबदारी तूच सांभाळायची. मी घरात अजिबात लक्ष घालणार नाही. स्वामींनी बंदी सैनिकाकडे पाहिले. सहारे कैदी घाबरले. त्यांना वाटलं किल्लेदारात आपल्याला नक्कीच देहांत शासन देणार. त्यांचे सर्वांगावर चरू लागले. चेहऱ्यावर दिनवाणी भाव दिसू लागले. जनार्दन स्वामीच्या तोंडून आता काय हुकूम पडतो याची ते वाट पाहत होते. स्वामी म्हणाले, एकोबा या बिचाऱ्यांची तोंड बघ किती केविलवाणी झाली. ती तर मला बघवत नाही. पण त्याहीपेक्षा त्यांच्या घरी त्यांच्यासाठी टाओ फोडणाऱ्या त्यांच्या बायका, त्यांची पोरं, त्यांचा आक्रोश माझ्या कानात घुमू लागला. यांची काय चूक? सोडा त्यांना. मृत्यूच्या दाराकडे नजरा लावून बसलेल्या सैनिकांना तर स्वामींचा हुकूम ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. क्षणभर त्यांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. स्वामींच्या सैनिकांनी त्यांना मोकळे केले. त्यांनी किल्ल्याच्या दरवाजाकडे धूम ठोकण्याऐवजी स्वामीकडे धाव घेतली. त्याने स्वामीच्या एकनाथांच्या चरणावर डोके टेकले. स्वामी त्यांना उठीत म्हणाले, बाबांनो आता आनंदाने जा. एकनाथामुळे तुम्ही सुटलात. दुसरे कोणी तुम्हाला असं सोडणार नाही. मुक्त झालेले सैनिक म्हटले, स्वामी आम्ही आता शत्रू नाही मित्र आहोत. केव्हाही सेवेसाठी हाक मारा. आम्ही हजर आहोत. याप्रमाणे स्वामींच्या घरची सारी व्यवस्था एकनाथ पाहू लागले. देणे घेणे, वसूल करणे, खरेदी करणे, दागदागिने सांभाळणे, हवे तेव्हा दागिने काढून देणे, धान्य धुन्य भरणे, घरातील वस्तू संपल्या आहे नाहीत ते पाहून त्याप्रमाणे त्यांची अन्यायाची व्यवस्था करणे, घरातील काम करणाऱ्यावर लक्ष ठेवणे, कामाची वाटणी करणे, सोपवलेली कामे त्यांनी व्यवस्थित केलीत की नाही ते पाहणे इत्यादी अनेक बारीक सारीक कामांकडे नाथ लक्ष देऊ लागले. आता बघूया तो शवक येथेच आहे. देवगिरी किल्ला सुलतानांच्या राज्यातला. जनार्दन स्वामींची असामान्य योग्यता, व्यवहार चातुर्य,
तीक्ष्ण मेधावी बुद्धी धर्मबुद्धी पाहून सुलतानाने त्यांना किल्लेदार केले. 20 खेडी त्यांच्या हुकुमेतीखाली दिली. सुलतानचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. अनेक कर्तबगार हिंदूंना मुस्लिम राजे प्रजेचे मन जिंकण्यासाठी सहकार्य मिळवण्यासाठी अधिकारी म्हणून नेमत. चांगल्या कार्यासाठी त्यांचा जाहीर गौरव करीत असत. अशा कर्तबगार अधिकाऱ्यांपैकी जनार्दन स्वामी होते. ते न्यायबुद्धीने कारभार करीत प्रजेचे हित पाहत त्यांच्या कल्याणची काळजी घेत प्रजेला त्रास होऊ नये याकडे लक्ष ठेवीत. राज्यकारभार म्हटले की लहान मोठ्या कटकटी कायम असणारच, पण अशा तापदायक कटकटीच्या प्रसंगातही स्वामींची मनशांती ढळत नसे. चेहऱ्यावरची प्रसन्नता कधी कमी होत नसे. निर्णयात कधी चूक होत नसे. आपल्या उपासनेतही कधी खंड पडत नसे. स्वामींकडे किल्ल्यांचा सर्व व्यवहार लिहिण्यासाठी एक सरकार कारकून होता. नाव होतं भिकाजी पंत. ते वृद्ध होते. वृद्धत्वामुळे हिशोबात आपल्या हातून चूक वगैरे घडेल की काय अशी त्यांना भीती वाटत होती. त्यांनी मला निवृत्त करा, माथी कलंक येण्यासाठी मुक्त करा असा स्वामींकडे सारखा लकडा लावला, पण स्वामी त्यांना सोडायला तयार नव्हते. एक दिवस अचानक स्वामींनी भिकाजी पंतांना बोलावून घेतलं. भिकाजी पंत धावत चाले, कारण आज काहीतरी आगळंच घडलं होतं. स्वामी असं सहज अचानक बोलावीत नसत, म्हणून आल्या आल्या ते म्हणाले, स्वामी आज असं अकस्मात बोलवणं केलं. होय, पण थोडे थांबा, एकनाथांना येऊ द्या, मग सांगतो. स्वामींबरोबर सावलीसारखी वावरणारे एकनाथ तेथेच होते. ते म्हणाले, हे काय, मी येतेच आहे की. स्वामी म्हणाले, भिकाजी पंत तुम्हाला हवी असलेली आनंद देणारी एक गोष्ट सांगणार, चांगली गोष्ट मी करणार. मी समजलं नाही स्वामी, माझ्या आनंदाची कोणती गोष्ट आहे ती कृपा करून मला सांगाल. नम्रतेने भिकाजी पंत म्हणाले, तुम्हाला देवधर्म करण्यासाठी मोकळा वेळ हवा होता ना, तो देणार आहे मी तुम्हाला. स्वामी म्हणाले, भिकाजी पंत गडबडले. स्वामी पुढे म्हणाले, तुम्ही म्हणत होता ना की माती कलंक लागण्याआधी मला मोकळं करा. आज मी तुम्हाला निवृत्त करीत आहे. उपजीविकेसाठी 5 बिघे जमीन इनाम देण्याची सुलतानाकडे शिफारस केली होती. आजच त्यास मान्यता आलेली आहे. एकनाथाकडून सनदा लिहून घ्या. एकनाथ एकदम म्हणाले, स्वामी भिकाजी पंत किती एकनिष्ठ, किती कार्यक्षम. त्यांच्या तोडीचा माणूस मिळणं विरळ. असा दुसरा माणूस मिळेपर्यंत भिकाजी पंतांना त्याला थांबवीत स्वामी म्हणाले, एकनाथा, अरे असा माणूस पाहिल्याशिवाय कामी असा तडकाफडकी निर्णय घेऊ, हीच कामची पारख केलीत. गोंधळून जाऊन एकनाथ म्हणाले, क्षमा करा स्वामी, मला तसं बोलायचं नव्हतं, पण मग त्या सेवकाला इथं बोलावून घ्यावं. तो सेवक इथंच हजर आहे. स्वामी म्हणाले, हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचं हास्य विलसलं होतं, पण ते ऐकून एकनाथ एकदम चमकले. असतच स्वामी पुढे म्हणाले, एकनाथा, अरे भिकाजी पंताची जागा आज तूच सांभाळायची आहेस. आजपासून तू आमचा खजाना वीस. भिकाजी पंतांना सही शिक्क्यानिशी सनदा देण्यात आल्या. मानाचे जरी काठी उपरणे देण्यात आले, तरुण एकनाथाकडे आर्थिक व्यवहाराचे अधिकार पद सोपविण्यात आले. जनतेत एकनाथाबद्दल प्रेम आपुलकीची भावना निर्माण झाली होती. त्यांची गुरुभक्ती, त्यांची निष्ठा, त्यांची सेवावृत्ती, त्यांचा अभ्यासपणा, कर्तव्य तत्परता, चाणाक्षपणा, निर्णय क्षमता, त्यांची सचोटी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, कामात मन ओतून जीव टाकून काम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा स्वभाव लोकांना आता माहितीचा झाला होता. स्वामींच्या अगदी जवळचा विश्वासू म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत होते. भिकाजी पंत निवृत्त झाले. त्यांच्या जागी एकनाथ खजानवीस झाल्याची बातमी जनतेला कळाली. साऱ्या लोकांना आनंद झाला. भिकाजी पंतांची जागा आपल्याला मिळावी म्हणून कोणी चुगली केली नाही, कागाळी केली नाही, कारण एकनाथांच्या जवळपास इतक्या लायकीचाही कोणी माणूस जनतेत नाही याची सर्वांनाच खात्री होती. त्यामुळे साऱ्या प्रजेने शांतपणे आनंदाने मनापासून या घटनेचे स्वागत केले. एकनाथांकडून चांगली सेवा घडेल याची सर्व प्रजेला खात्री होती. आता बघूया, लाखाची की दिडकीची चूक किती चूकच. एकनाथांनी नवीन जबाबदारी स्वीकारली, पण त्याचबरोबर जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनाखाली एकनाथांचे आध्यात्मिक अध्ययन, ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, ध्यान, धारणा इत्यादी गोष्टी चालूच होत्या. पारमार्थिक साधना सतत चालूच होती. निरनिराळ्या शास्त्राचेही शिक्षण चालू होते. पण हे त्यांच्यावर स्वामींनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतच त्या उत्तम तऱ्हेने पार पाडतच चाललेले होते. स्वामींना कोणत्याही कामात ढिलाई गव्हाळपणा चालत नसे. कशातही चूक कुचराई खपत नसे.
चाल ढकल करण्याचा तर त्यांना तिटकारा होता. हिशोबा बाबतीत ते अत्यंत दक्ष काटेकोर असत. मग स्वामी एकनाथांना घेऊन बाहेर पडू लागले. कुळांच्या गाठी भेटी घालून देऊ लागले. कुळांच्या मदतीने एकनाथांचा कारभार सुरू झाला. आपल्या कारभारात एकनाथ सचोटी बाळगत असत. त्यामुळे प्रजेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम भक्तीची भावना सतत होती. त्या काळी छोटे छोटे दुष्काळ पडत असत. अशा वेळी एकनाथ मोठमोठ्या धनिक जमीनदाराकडून त्यांच्या कोठारातील धान्य उसने घेत असत. गोरगरिबांना मोफत वाटून टाकीत असत. पुढच्या वर्षी योग्य प्रकारे पाऊस पडला. चांगले पीक आले की उसन्या धान्याची वसुली करून ज्याचे त्याला धान्य परत केले जायचे. अशा तऱ्हेने एकनाथाचा प्रामाणिकपणाचा, सचोटीचा, गरिबांच्या कनवाळूपणाचा कारभार चालू झाला. मग स्वामींना उपासनेसाठी जास्तीत जास्त वेळ मिळू लागला. स्वामी जेवताना एकनाथांना आपल्या बरोबरच बसवीत असत. अगदी वय झाल्यावर जनार्दन स्वामी एक वेळ दुपारी जेवत असत. सायंकाळी फक्त दूध केळ्याचा फराळ घेत. पण या दोन्ही वेळी एकनाथ बरोबर असत. संध्याकाळी गुरु फराळ करीत. अशा वेळी प्रारंभी एकनाथांना बरोबर जेवणाचा संकोच वाटे. पण पुढे स्वामींनी समजूत घातली. आग्रह केला ते नेहमीप्रमाणे जेवू लागले. जेवता जेवता आपल्या कारभाराचा हिशोब एकनाथ स्वामींना देत असत. एकदा पौर्णिमेची रात्र होती. ती पुरं चांदणं पडलं होतं. जेवताना एकनाथ अस्वस्थ आहे हे स्वामींनी जाणलं. ते नाथांना म्हणाले, एकोबा चल घटकावर, थंडीतल्या रात्रीचे सौख्य चाकूया, थोड्या गप्पा गोष्टी करीत फिरून येऊया. पण नाथ म्हणाले, स्वामी थोडं म्हणजे खरंच थोडं, अगदी घटकावरच परत येऊया. खरं तर एकनाथ आज्ञाधारक होते. गुरु म्हणतील ते शिरसा म्हणजे मानत, कधी टाळायचं नाही, कधी आनाकाणी करायची नाही, अट तर कधीच नाही. मग आज एकनाथाने अडघातली घटकाभरच असं का? स्वामींनी जास्त विचार केला नाही. एकनाथ करेल ते चांगलंच, तो निर्णय घेईल तो जनिताचा असणार याबद्दल स्वामींचा प्रचंड आत्मविश्वास होता. दोघे थोडा वेळ बाहेर गेले. गप्पा टप्पा हास्य विनोद करीत थोड्याच वेळात परत आले. इतके दिवस स्वामींच्या सहवासात राहूनही स्वामींची रसिकता कधी एकनाथाच्या ध्यानी आलीच नव्हती. स्वामी विद्वान होते हे खरे, पण त्यांच्या विद्वत्तेचा आवाका या प्रसंगातच आज एकनाथांना कळून आला. स्वामींना झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली. तांबडं फुटायला आलं. स्वामींच्या झोपेची थोडी चाळवाचाळव होत असतानाच एक हलकासा आवाज आला. स्वामी ताडकन उठून बिछाण्यावर बसले. पाहतात तो पायाशी नेहमीप्रमाणे एकनाथ झोपलेला नाही. सहज शेजारच्या खोलीकडे नजर मिळवली. तेथे दिवा जळत होता. स्वामी तेथे जाऊन उभे राहिले. पाहता तो एकनाथ जागाच, कामात मग्न, चेहऱ्यावर फुर्तीचा आनंद. एकनाथाचं लक्ष नव्हतं. स्वामीचं जवळ जाऊन म्हटले, एकोबा अरे अजून तू जागा, आणि हे काय कसले हिशोब चालले? आजी काय वेळ हिशोब करत बसायचे? एकनाथ म्हणाले, क्षमा करा स्वामी, आपली झोप मोड करण्याचा माझा हेतू नव्हता, पण हिशोबात एका अदलेची चूक होती. सगळ्या बेरजा परत परत तपासल्या, सगळ्या चोपड्यातले हिशोब तपासले, पण हिशोब लागत नव्हता. शेवटी आता चूक सापडली. आनंदाच्या भरात नवदानाने टाळी वाजवली आणि आपली झोपमोड झाली. तसं नव्हे एकोबा, पण आदल्याच्या चुकीसाठी एवढा त्रास कशासाठी घ्यायचा हेच मला कळले नाही. स्वामी म्हणाले. एकनाथ म्हटले, स्वामी प्रश्न आदल्याच्या चुकीचा नाही, चूक लाखाची का दिडकीची हे महत्वाचं नाही. कारण चूक चूक. मी माझ्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली आहे की सद्गुरूंची सेवा प्राणपणाला लावून अगदी बिनचूकपणे करायची. त्यामुळे ही चूक सापडेनाशी झाल्यावर मी फार बेचैन झालो होतो, आणि चूक सापडताच आनंदाने टाळी वाजवली. असंच ना, आता जा आणि झोप घे शांत, स्वामी म्हणाले. आता पुढील कथा पुढच्या भागात बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, एकनाथ महाराज की जय.